नमस्कार मंडळी, तर आज करतोय वाम माशाचं कालवण। झणझणीत वाम माशाचा रस्सा करणार आहोत। अतिशय सुंदर रेसिपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा, मी खोबरं, अद्रक, लसूण, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर सगळं काही मिक्सरला छान असं बारीक करून घेतले। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं। कच्चंच वाटण थोडंसं परतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे। तुम्ही हळद, लाल तिखट आणि मीठ घातले, एवढंच घातले। आता हा घरगुती मसाला असल्यामुळे मी धना पावडर, जिरा पावडर घातलेला नाहीये। तुमचा जर विकतचा मसाला असेल ना, तर तुम्ही नक्की घाला। त्यानंतर आता बघा, मसाला व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये मासा टाकायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वाम मासा पटकन शिजत नाही, त्याला वेळ लागतो। म्हणून सगळ्या मसाल्यात परतल्यानंतर एक वाफ काढा। मस्त माशामध्ये जर मसाला भिनला गेला ना, जबरदस्त मासा लागतो आणि काय सुंदर कट सुटलेला बघा। पुन्हा एकदा परतून घ्या आणि कोमट पाणी याच्यामध्ये ॲड करा। तुम्हाला जेवढा रस्सा आहे तेवढा ॲड करा। खळखळून उकळी काढा आणि मस्त असा झणझणीत वाम माशाचा रस्सा तयार होतो। तर 2 मिनिटं झाकण टाकून शिजवून घ्या। मस्त झणझणीत वाम माशाचं कालवण तयार झालं आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।